भुसावळ शहरात अतिक्रमण विरोधी मोहिमेला पुन्हा प्रारंभ. प्रांत अधिकारी जितेंद्र पाटील उतरले रस्त्यावर. दिवाळी सण असल्याने काही काळासाठी स्थगित करण्यात आलेली अतिक्रमण मोहीम आजपासून पुन्हा सुरू करण्यात आली आहे. प्रांत अधिकारी जितेंद्र पाटील यांच्या नेतृत्वात या पथकाने आज कारवाई केल्याने अतिक्रमणधारकांवर एक प्रकारे संक्रांत कोसळलेली आहे. गांधी पुतळा, यावल रोड, न्यायालय परिसर व डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानासह अन्य ठिकाणचे अतिक्रमण काढून इतरांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. भुसावळमध्ये पाणी पुरवठा, अतिक्रमण, अस्वच्छता हे मुख्य विषय आहे आणि मी ते प्रशासक म्हणून कार्यभार आणल्यानंतर काही गोष्टी प्रदर्शन लक्षात आल्या, त्यावर आम्ही वर्कआउट केलेलं आहे. आज देखील आम्ही अतिक्रमण म्हणून जे आपण वारंवार नागरिकांना आवाहन करतो आहे की मुख्य रस्त्यावरून अतिक्रमण करू नका, त्यामुळे वाहतुकीचे कोंडी होते, अनेक अपघात झाले. तर आम्ही दिवाळीपूर्वी एक मोहीम हाती घेतली होती, नंतर दिवाळीमुळे आम्ही स्थगित केली होती. आता परत त्या मोहिमेला वेग आलेला आहे आणि इथून पुढे मात्र कोणत्याही अतिक्रमणधारकाची गय केली जाणार नाही आणि वारंवार जर कोणी रस्त्यावर येऊन अतिक्रमण कोणत्याही स्वरूपाचं करत असेल तर त्याच्यावर रोज दंडात्मक कारवाई करण्याचे नियोजन आहे. आपला जो कचरा आहे तो आपल्या घंटागाडीत ज्या रोज येत आहेत, आपल्या वाढणी आहे फिरत आहेत, त्या घंटागाडीमध्येच टाका. आजूबाजूला कचरा करू नका, नंतर अतिक्रमण करू नका. लवकरच आता भुसावळ सिटीमध्ये हॉकर झोनची निर्मिती होत आहे आणि मुख्य बाजारातले जवळजवळ 20 ते 25 हे व्यापारी हे बाजार समितीच्या संकुलामध्ये स्थानांतरित होत आहे. त्यामुळे तिथली गर्दी कमी होईल. बरं, तुम्ही शहरवासियांना सांगतो की अतिक्रमण, स्वच्छता आणि विस्कळीत झालेला पाणी पुरवठा यावर आपल्याला लक्ष केंद्रित करायचं आहे आणि नगरपालिकेला त्यांनी सहकार्य करावं अशी माझी सर्वांना नम्र आव्हान आहे. ही मोहीम यापुढे देखील अशीच सातत्याने सुरू राहणार असल्याने व खुद्द प्रांत अतिक्रमणधारकांच्या विरोधात रस्त्यावर उतरल्याने अतिक्रमणधारकांमध्ये मोठी धडकी भरली आहे. भुसावळ जंक्शनसाठी मी संजय सिंग चव्हाण, भुसावळ.